श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना आणि तुमची कोणतीही इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण लवकरच जुलै महिना चालू हो. जुलै महिना आता सुरू होणार आहे आणि जुलै महिन्याच्या शेवटी आपल्याला अतिशय आपला महत्त्वपूर्ण असा दिवस आलेला आहे प्रत्येक स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी. तर तुम्ही म्हणाल असा कुठला दिवस आहे? तर 29 जुलै 2026 या दिवशी बुधवार आलेला आहे आणि या दिवशी आषाढी पौर्णिमा. आणि आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आषाढी पौर्णिमा असते त्या दिवशी गुरुपौर्णिमा हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी साजरा होत असतो. प्रत्येक गुरु आणि शिष्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. गुरुपौर्णिमा नावातच सगळं काही आहे. ज्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक स्वामी भक्त जे आपण शिष्य आहोत, आपल्या स्वामी भक्तांचे, स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी आपले गुरु आहेत प्रत्येकाचे, आणि त्यांचे आपण सेवेकरी आहोत, शिष्य आहोत. तर आपल्याला सुद्धा हे आपल्या गुरुसाठी आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या असतात. या जुलै महिन्यामध्ये आता जास्त वेळ न घेता मी तुम्हाला सांगू इच्छिते की आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. 9 जुलै ते 29 जुलै पर्यंत या 21 दिवसामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय महत्त्वपूर्ण, आवडती आणि अतिशय उच्च कोटीची सगळ्यात प्रभावी अशी सेवा आपल्याला करायची आहे. ज्या सेवेने लाखो लोकांचे असंख्य प्रश्न सुटलेले आहेत, अशक्य गोष्टीही शक्य झालेल्या आहेत, खूप साऱ्या त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि अनेक प्रकारच्या सेवा आहेत. जेवढं बोललं तेवढं कमी आहे. या सेवेबद्दल आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे काही तुमचे प्रश्न असतील तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की हा व्हिडिओ आपल्याला नवीन स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवायचा आहे. ज्यांना स्वामी समर्थ महाराजांसाठी काहीतरी सेवा करायची असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच, ही सेवा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे. आपण जी काही सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करणार आहोत त्या सुद्धा त्या सगळ्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. आता अधिक महिना संपला, आता वटपौर्णिमा झाली, आता आपण आपल्या आषाढ महिना सुरू होणार आहे, म्हणजे चातुर्मास सुरू होणार आहे. सोबत आषाढ महिन्यामध्ये आपली गुरुपौर्णिमा सुद्धा आलेली आहे. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये सुद्धा संपूर्ण महिना आपल्याला सेवा करायची आहे. नियम, अटी सर्व काही आपण बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ त्याचसाठी आहे. खूप प्रभावी सेवा कुठल्या आहे, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप कुठेही करू नका. संपूर्ण माहिती व्यवस्थित ऐका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जुलै महिन्यामध्ये म्हणजेच आषाढी पौर्णिमेच्या दिवशी आपली गुरुपौर्णिमा आलेली आहे. व्यासपूजन देखील या दिवशी असतं. हे या दिवशी साजरं होणार आहे. मोठा उत्सव सर्वजण एकत्र करतात गुरु शिष्यासाठी. गुरु शिष्य सगळ्यात पहिले आपले गुरु स्वामी समर्थ महाराज त्यांच्यासाठी आणि आपण आपल्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सोबत जे शिक्षक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे कोणी तुम्ही ज्यांना कोणाला गुरु मानलेलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आपल्या जे कोणी गुरु आहेत, आता श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत. आपण ज्यांना ज्यांना जेव्हापासून सेवा करायला सुरुवात केली आहे, विविध पारायण, नामस्मरण जे काही आपण करतो, आपल्याला जे काही सेवा कळाली आहे आपण ते करतो, ते उपाय तोडगे करतो आणि आपली ही सेवा खूप करोडो लोकांना अनुभूती आलेली आहेत. सोबत परमपूज्य गुरु माऊली सुद्धा आपले गुरु आहेत. त्यांना सुद्धा आपण त्यांच्या मार्गदर्शनातून भरपूर सेवा, उपाय तोडगे सगळं काही करत असतो. म्हणजे असं वाटतं की कधी कधी स्वामी समर्थ महाराजांनीच आपल्याला मार्ग आपण खूप भाग्यवान आहोत की श्री स्वामी समर्थांची सेवा आपण करत आहोत. आपल्या मुखामध्ये सतत स्वामींचे नामस्मरण होत आहे. कुठंतरी आपलं मागच्या जन्माचं पुण्य असावं, यामुळे आपल्याला स्वामी सेवा आपल्याकडून होत आहे. काहीतरी आपलं अतूट नातं आहे, काहीतरी
तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून गुरु लाभले, हे दत्तगुरु म्हणून गुरु लाभले आहेत. आध्यात्मिक आहात या कलियुगामध्ये. श्री स्वामी समर्थ महाराजांसारखे आपल्याला गुरु आहेत. आतापर्यंत स्वामींनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. ते सगळं काहीतरी दिलेलं आहे आणि जे आपण मागतो आहे त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त आपल्याला काही दिलेलं आहे. त्यामुळेच आता वेळ आली आहे आपल्याला गुरूंसाठी आपण काहीतरी सेवा करण्याची. म्हणजेच काय, आता आपण जी काही सेवा बघणार आहोत 21 दिवसामध्ये, तर एकच सांगेन की काहीही न मागता, काहीही आपण निस्वार्थपणे आपल्या गुरूंसाठी सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज तुमचे गुरु असेल. फक्त त्यांच्यासाठी ते गुरु लाभले म्हणून त्यांना आपल्या आयुष्याचं सोनं आपण केलं. आपण कुठे होतो जर मागे बघितलं तर खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही की आपण आपल्या आयुष्यात खूप काही आपल्याला घडलं होतं आणि आपण त्याच्यातून अक्षरशः पूर्णपणे तारून इथपर्यंत आलेलो आहे. खूप जण एवढे संकट झेलून सुद्धा नीट राहत नाहीत. म्हणजेच असे ते विचित्र असे मार्ग अवलंबतात आणि आपल्या आयुष्याचा शेवट करून घेत असतात. तर त्यामुळे तुम्ही स्वतःला खूप नशिबवान समजा की स्वामी समर्थांचा मार्ग तुम्हाला मिळाला आहे. फक्त तुम्हाला देत जाणार. सर स्वामी समर्थ महाराजांचा तुमच्याकडून काही सुद्धा घेणार नाही. 1 रुपया सुद्धा नाही, मागून घेणार नाहीयेत. तुम्ही तुमच्या स्वइच्छेने काय देतात ते पण स्वतः तुम्हाला कधीच सुद्धा मागणार नाही. त्यांना फक्त प्रिय आहे श्री स्वामी समर्थ निश्चिम भक्ती पवित्र मनापासून केलेली भक्ती. वाईट काळामध्ये, चांगल्या काळामध्ये फक्त स्वामींचा कधी विसरायचं नाही. आपल्या गुरूंना कधीही विसरायचं नाही. तरच तुम्ही खरे स्वामी भक्त आहात. एवढं लक्षात ठेवा. लवकरच व्हिडिओला सुरुवात केला. तुम्हाला समोर जाऊन सांगेल की येत्या 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत 21 दिवसांची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. ती म्हणजे काय, आपल्याला श्री स्वामी समर्थांची एका ग्रंथ स्वामी चरित्र सारामृत आयुष्याचं सोनं करणारी ही सेवा आहे. स्वामी चरित्र सारामृत सगळ्या स्वामी भक्ताकडे हा ग्रंथ आहे आणि खूप स्वामी भक्त आहेत की नवीन आहेत, त्यांना अजूनही प्रश्न पडतात पारायण कसं करायचं. त्यावेळेस गुरुपौर्णिमा असते, दत्त जयंती असते, स्वामी समर्थांचा प्रगट दिन असतो. त्यावेळेस आपण ह्या सेवा करतो. पण तरी सुद्धा आता लाखो भक्त आहेत जे नवनवीन आहेत, जोडत चाललेली आहेत. त्यांना सेवा कशी करायची, पारायण कसं करायचं, तर एकच सांगेल की 21 दिवसामध्ये पारायण करायचं. प्रथम पहिले सेवा कुठली करायची असेल तर स्वामींची आवडती श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची पारायण 21 दिवसात 21 पारायण आपल्याला करायचे आहेत. एक पारायण म्हणजे 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहे. त्या 21 दिवस पर्यंत 21 पारायण पूर्ण होतात. सोबत एकदा सांगते तुम्हाला अजून एक सेवा ती करायची आहे. म्हणजेच काय, रोज 11 माळी किंवा जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. जप माळ घेऊन करायचा आहे. स्मरण 21 दिवस जास्तीत जास्त पटीने करायचं आहे. तिसरी सेवा म्हणजे काय, तारक मंत्राची सेवा 21 दिवसात रोज 11 वेळेस तुम्हाला एका बैठकीमध्ये बसून तारक मंत्र म्हणायचा आहे. प्राथमिक सेवा या आपल्याला करायच्या आहेत. आता ज्यांना कोणाला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, जे कोणी या ग्रंथाचं आता पारायण करणार आहे 21 दिवस, ते खूप नशीबवान भाग्यवान आहेत. हे पारायण करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. पारायण म्हणजे काय, जो ग्रंथ आहे तो दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे. तुम्हाला जवळच्या केंद्रात सहज मिळून जाईल आणि रोज आपल्याला नित्यसेवा 3 अध्याय 11 माळी देखील करायच्या आहे. या स्वामी चरित्र ग्रंथ हा स्वामींच्या लीलांनी भरलेला अद्भुत कसा ग्रंथ आहे. ज्या वेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्हाला कळेलच, माहिती असेल. ज्या वेळेस तुम्हाला 21 पारायण करायचे आहे त्यावेळेस तुम्ही एका दिवसामध्ये सकाळी उठल्यापासून ब्रह्ममुहूर्ता ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता. फक्त 12 ते 12:30 ला पारायण मध्ये करायचं नाही. अर्ध्या तासामध्ये हे पारायण करायचं नाही आहे. ही 12 ते 12:30 वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे हे पारायण करत असताना 21 पारायण
जर कुणाचा मासिक धर्म असेल, समजा काही मध्येच विटाळ सुतक पडले असेल, ते आपल्या हातातल्या गोष्टी नसतात. सुतक आणि विटाळाचे पण एक वेळ आपल्याला विटाळ तरी डिलिव्हरी होणार आहे किंवा अचानक डिलिव्हरी होऊ शकते. नात्यातील असेल, एकदम सख्खं असेल, जवळचं असेल तर आपल्याला पाळावेच लागतात. मासिक धर्म जर असेल तर 5 दिवस सेवा थांबवायची आहे. नंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता. पण तुमच्या जवळ जर स्वामी समर्थ केंद्र असेल तर 9 जुलैला सकाळी तुम्ही लवकर उठायचं आणि जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला स्वामींना नारळ खडीसाखर ठेवून संकल्प करायचा आहे की स्वामी माझी 21 दिवस सेवा निर्विघ्नपणे तुम्ही करून घ्या माझ्याकडून, अशी प्रार्थना स्वामींना करायची आहे. आणि नंतर 9 जुलैला आपलं पारायण 9 जुलैपासून चालू करायचं आहे. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये पूर्ण पारायण करायचं आहे. हळद-कुंकू, अक्षता, फूल घ्यायचं आहे. देवासमोर बसायचं आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि मग एक तामण ठेवा. ताटावर ताट किंवा पळी पळी घ्या. हातात पाणी घ्यायचं आहे. तिथे संकल्प करताना बोलायचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं सेवेकरी असून त्यांच्या मार्गदर्शनातून मी आजपासून म्हणजेच तुमचं नाव घ्यायचं आणि सांगायचं आहे की मी अमुक अमुक नावाचं नाव सांगा, तुमचं गोत्र सांगा. आधी जर गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र असे सांगायचं आहे. आणि नंतर श्री स्वामी समर्थ सेवेकरी असून दिंडोरी प्रणीत स्वामी चरित्र सारामृताचं मी गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसांचं श्री स्वामी समर्थ चरित्र या ग्रंथाचं पारायण करणार आहे. हे पारायण माझ्याकडून श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. आणि तुमची काही इच्छा असेल, खूप अशी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही त्यामध्ये बोलू शकता. तुम्हाला खरंच खूप संकट आहेत, अडी-अडचणी आहेत, तर तुम्ही हे संकल्पाच्या वेळेस बोलायचं आहे. संकल्प हा पहिल्याच दिवशी फक्त करायचा आहे आणि पाणी ताटात सोडून द्यायचं आहे. फक्त तुम्हाला मग रोज फक्त ग्रंथाचं वाचनच करायचं आहे, संकल्प करायचा नाही. 9 जुलैला फक्त संकल्प करायचा आहे. अशी सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत पर्यंत करायची आहे. आणि जी काही तुमची कोणतीही कशीही इच्छा असेल, कितीही अशक्य असेल, ती शक्य होणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.